पुणे शहरात होणारी सततची वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आता पुणे पोलिसांकडून नवा प्लॅन पुणे शहरासाठी तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये खरं तर शहरातील काही अनेक मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये जड वाहनांना बंदी जी आहे ती घालण्यात आलेली आहे। 5 ऑगस्टपासून 13 ऑगस्टपर्यंत पुणे शहरातील जवळपास 30 रस्ते आणि 30 चौकांमध्ये म्हणजे 30 रस्त्यांवरील मुख्य चौकांमध्ये जड वाहनांना पूर्णपणे बंदी जी आहे ती असणार आहे। सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत कुठल्याही जड वाहनांना पुणे शहरात जी रस्ते किंवा जे चौक पुणे पोलिसांकडून निर्देशित करण्यात आलेले आहेत त्या चौकांमध्ये कुठल्याही प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश करता येणार नाहीये। 12 ते 13 ऑगस्टपर्यंत ही बंदी कायम ठेवण्यात आलेली आहे। खरं तर शहरात गेल्या अनेक दिवसापासून मोठी वाहतूक कोंडी होती आहे। मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या अनेक रस्त्यांवरती तासनतास जाम जी आहे ते ट्रॅफिक जाम लागते आणि यावरच तोडगा म्हणून आता जड वाहनांना प्रवेशबंदी जी आहे ती शहरात दिवसा पूर्णपणे प्रवेशबंदी असणार आहे। 5 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान ही खरं तर बंदी असणार आहे। हडपसर चौक असेल, संचेती चौक असेल, जंगली महाराज रोड असेल, कर्वे रोड असेल, पौड फाटा असेल, सिंहगड रोड असेल किंवा धायरी फाटा चौक असेल, अशा अनेक मुख्य चौकांमध्ये आता जड वाहनांना पूर्णपणे बंदी जी आहे ती करण्यात आलेली आहे। रात्री 10च्या नंतर जड वाहनांना शहरात प्रवेश दिला जाणार आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुन्हा एकदा पुणे पोलिसांकडून नवा ॲक्शन प्लॅन पुणे शहरासाठी तयार करण्यात आलेला आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीच्या समस्यांना पुणेकरांना सामोरं जावं लागते आणि याच वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळावा म्हणून शहरातील मुख्य रस्त्यांवर आता जड वाहनांना काही दिवसासाठी बंदी असणार आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।